नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये TET 2025च्या परीक्षेच्या तारखेबद्दल जी काही अनाउन्समेंट झाली त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. तसंच या परीक्षेसाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी कोण कोण इलिजिबल आहे, कोण कोण पात्र उमेदवार असतील त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तसंच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. TET टेट अपडेट समोरची काही लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, त्याच्यावरून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. तर चला सुरू करूया व्हिडिओला. बघा, 10 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 23 नोव्हेंबरला TET 2025 घेण्यात येणार आहे असं सांगितलं. मग तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येते व पेपर 1 आणि पेपर 2 अशा 2 पेपरमध्ये ह्याचं डिस्ट्रीब्युशन करून वेगवेगळ्या वर्गांसाठी ही परीक्षा घेतली जाते. तर चला जाऊया आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट, जे आता सर्व्हिसमध्ये शिक्षक आहेत त्यांनासुद्धा 1 सप्टेंबरचं जे काही सुप्रीम कोर्टचं जजमेंट आले त्या जजमेंटनुसार त्यांनासुद्धा TET परीक्षा देऊन परीक्षा क्वालिफाय होणं बंधनकारक आहे. मग 1 ते 5 वर्गांसाठी जे शिक्षक असेल तर सगळ्यांना माहितीच आहे की TETचा पेपर 1 आहे आणि 6 ते 8साठी पेपर 2 आहे. 9 ते 12ला TETची कुठलीही अट नाही, परंतु 1 ते 8 वर्गासाठी 1 ते 5साठी पेपर 1 पेपर 1 आणि 6 ते 8साठी पेपर 2 कंपल्सरी क्वालिफाय होणं केलेलं आहे. आणि ज्यांची सर्व्हिस 5 वर्षापेक्षा जास्त राहिली आहे आणि ते क्वालिफाय करणार नाहीत TET 1 किंवा TET 2 त्यांच्या इलिजिबिलिटीनुसार, तर त्यांना कंपल्सरी रिटायरमेंट घ्यायला लावणार आहे कोर्ट, असं कोर्टाचं म्हणणं आहे. परंतु कोर्टच्या जजमेंटवरती जे काही चॅलेंज केले त्याच्यावरती काय होतं, परंतु सध्याला तरी त्यांना कंपल्सरी केलेलं आहे. ज्यांची सर्व्हिस 5 वर्षापेक्षा जास्त राहिली त्यांना कंपल्सरी आहे. तर जाऊया आता इलिजिबिलिटीकडे, म्हणजे कोण परीक्षा कुठली देऊ शकतं, म्हणजे पेपर 1 कोण देऊ शकतं आणि पेपर 2 कोण देऊ शकतो त्याच्याबद्दल बघूया. तर बघा, पेपर 1 देण्यासाठी पहिली ते 5वी इयत्ताला पेपर 1 प्राथमिक शिक्षकांना हे पेपर 1 द्यावा लागतो, हे तर माहितीच आहे सगळ्यांना. परंतु तो देण्यासाठी 12वी कमीत कमी किमान 50 गुणांसह झालेली असायला पाहिजे आणि 2 वर्षाचा DED DLED. त्या 2 वर्षापैकी मग एखादा कॅन्डिडेट फर्स्ट इयरमध्ये जरी शिकत असेल तरी तो TET देऊ शकतो आणि क्वालिफाय होऊ शकतो. तर सगळ्यांना माहितीच आहे की आपण जसं की टेटचं बरेच सारे व्हिडिओ बनवले, त्याच्यावरती कट ऑफच्या डिस्कशनबद्दल पण व्हिडिओ बनवले. तर टेट देण्यासाठी सुद्धा तुम्हाला DED जर केलेलं असेल तर पेपर 1 क्वालिफाय करणं TETचा कंपल्सरी आहे. आणि ह्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनंतर तर इन सर्व्हिसवाल्या शिक्षकांना पण खूप गरजेचं आहे आता TET क्वालिफाय होणं. तर हे 12वी आणि DED केलेलं असणं एकदम कंपल्सरी आहे त्यांना पेपर 1 देण्यासाठी. आणि पेपर 2 साठी बघू शकता तुम्ही इथं उच्च प्राथमिक शिक्षकांना DED प्लस BED झालेलं, BEDमध्ये कोणत्याही वर्षात शिकत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, किंवा 12वी ज्यांनी केली आणि 4 वर्षाचं BED करतायत आणि त्या BEDच्या कुठल्याही वर्षाला आहे ते सुद्धा देऊ शकतात, किंवा 12वी प्लस BED प्लस 3 वर्षाचं BA BSCच्या कोर्सला, म्हणजे BED प्लस 3 वर्षाचे जर एखादी कुठली डिग्री चालू आहे त्या डिग्रीच्या कुठल्याही कोर्सला तेही सुद्धा देऊ शकतात. आणि कुठलीही पदवीधर आहेत आणि BED आहे, जसं की आत्ताच सांगितलं मी, कुठल्याही वर्षात शिकत असलेले उमेदवार त्यामध्ये तो पेपर 2 देऊ शकतात. पेपर 2 हा 6 to 8 स्टँडर्डसाठी असणार आहे. पेपर 1 हा 1st to 5th स्टँडर्डच्या शिक्षकांसाठी असणार आहे. याला वयोमर्यादा कुठलीही नाही. म्हणजेच आता हे जे इन सर्व्हिसचं जे निकाल दिला आहे ते बघा, आता जवळपास 52 वर्षाचे एखादे शिक्षक असतील तर त्यांना पण पुढच्या 2 वर्षामध्ये 51 वर्षाचे शिक्षक असतील तर त्यांना पण पुढच्या 2 वर्षामध्ये, म्हणजे 53 वय होईपर्यंत त्यांना ते क्वालिफाय करणं गरजेचं आहे. ज्यांचं वय 53पेक्षा जास्त आहे, म्हणजे 58 महाराष्ट्रामध्ये रिटायरमेंटचं एज आहे, तर त्यांना ते बंधनकारक केलेलं नाही आहे सर्व्हिसमध्ये राहण्यासाठी, त्यांना फक्त प्रमोशनच्या अटेसाठी. भाषा अट तर ऑब्व्हियसली मराठी भाषेचं इथं ज्ञान असायलाच पाहिजे. 10वीला SSC बोर्डला मराठी भाषा कंपल्सरी असायला हवीच. आणि प्रयत्नांची मर्यादा, इथं काही प्रयत्नांची मर्यादा नाही. जसं MPSC UPSCला अटेम्प्ट्स असतात, एज लिमिट असते, तसं ह्या परीक्षेला TETला कुठलीही एज लिमिट वगैरे नाही आहे. तर ही परीक्षा पद्धती बघा काय काय आहे. ही परीक्षा ऑफलाईन असते, ऑब्व्हियसली OMR आधारित आहे. 150 प्रश्न 150 गुण. पेपर 1चे 150 प्रश्न 150 गुण. पेपर 2चे 150 प्रश्न 150 गुण. कालावधी 2.5 तासांचा असणार आहे. 2.5 तासामध्ये तुम्हाला 150 प्रश्न घ्यायचे आहेत त्या ठिकाणी, आणि सगळे MCQ असणारे. प्रत्येक प्रश्न 1 मार्काला असला आहे. मेन म्हणजे इथं निगेटिव्ह मार्किंग नसते TETला. तर बघा, TET 25चा जो काही अपडेटेड सिलेबस आहे, लेटेस्ट सिलेबस आहे, त्या सिलेबसबद्दल मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे.
सध्या मला ही माहिती महत्त्वाची द्यायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.